प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर, BAMS, BHMS, कॅप राउंड 01 अलॉटमेंट, ॲडमिशन, प्रवेश प्रक्रिया, BAMS and BHMS, कॅप राउंड, निकालानंतर पुढे काय करायचे, कॉलेज जॉइनिंग प्रोसेस, निकाल जाहीर, कॅप राउंड 1, प्रोसेस अँड रूल्स, इफ अलॉटेड, कॉलेज मिळाले तर आधी CET सेल लॉग इन पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या. तुमच्याकडे खालील 3 ऑप्शन आहेत. ऑप्शन 1, रिपोर्टिंग अँड कन्फर्म ॲडमिशन मिळालेले कॉलेज आवडले असल्यास दिलेल्या वेळेत जाऊन प्रवेश निश्चित करा. फाईल स्टेटस रिटेन्शन फॉर्म, तुमचे ॲडमिशन कन्फर्म होईल. पुढील कोणत्याही राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही. ऑप्शन 2, रिपोर्टिंग अँड अप्लाय फॉर अपग्रेड इन राऊंड 2, मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन नोट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म पुढील राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी. ऑप्शन 3, फ्री एक्झिट मिळालेले कॉलेज आवडले नाही तर काहीही करायचे नाही. नो रिपोर्टिंग, डायरेक्ट पुढील राऊंडसाठी भाग घेता येईल. इफ नॉट अलॉटेड, कॉलेज मिळाले नाही तर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असे आले आहे तर पुढील राऊंडमध्ये भाग घ्या. कॉलेज रिपोर्टिंग जॉईनिंगसाठी आवश्यक तयारी. पूर्व तयारी, लॉग इन पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटरवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करून तेथील ॲडमिशन ऑथॉरिटीकडून DD बाय चेक संदर्भात माहिती घ्यावी. सोबत सर्व कागदपत्रांचे ओरिजिनल्स, 2 ते 3 झेरॉक्स सेट्स व 1 PDF फाईल पेनड्राईव्ह मध्ये घेऊन जाणे. इतर सर्व कागदपत्र यादी. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नीट UG 2025 ॲडमिट कार्ड, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लेटेस्ट, www.mahachet.org, नीट UG 2025 मार्कशीट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट/व्हॅलिड इंडियन पासपोर्ट/स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, domicile certificate, HSC 12th mark sheet, SSC 10th passing certificate for DOB, government issued photo ID, PAN/Aadhaar/passport, medical fitness certificate, annexure H, if applicable. लागू असल्यास caste certificate, caste validity certificate, non-creamy layer certificate, valid up to 31st of March 2026, DTA, NTB, NTC, NTD, SEBC and OBC. Ex-serviceman certificate/service certificate. Defense domicile certificate D1/D2/D3. Transfer certificate plus parents domicile other than Maharashtra. Eligibility certificate for EWS AY 2025 to 26. MKB certificates, disputed area, mother tongue, SSC/HSC from MKB area, PWD, medical fitness certificate, authorized medical board, minority candidates. As per Rule 5.11, 5.12, 5.13, orphan certificate, Women and Child Welfare Department, GAP certificate. या व्यतिरिक्त आणखी काही कॉलेजला आवश्यक कागदपत्र लागत असतील तर ॲडमिशन ऑथॉरिटीला संपर्क करून माहिती घेणे, मगच कॉलेजला जाणे. डिमांड ड्राफ्ट DD, मार्गदर्शक सूचना, फक्त राष्ट्रीयीकृत बँक किंवा नवीन खाजगी क्षेत्रातील बँकेकडून DD बनवा. यादी खाली दिली आहे, परंतु मिळालेल्या महाविद्यालयाशी संपर्क करूनच त्यांना कोणत्या बँकेचा डिमांड ड्राफ्ट हवा आहे ते विचारा. DD बनवण्यासाठी पालकांचे खाते वापरा. संपूर्ण शुल्काची रक्कम एकाच बँक खात्यात ठेवा. डिमांड ड्राफ्टच्या मागे लिहा उमेदवाराचे नाव, नीट रँक, नीट रोल नंबर. डिमांड ड्राफ्टचा स्पष्ट फोटो काढून ठेवा. अपग्रेडेशनसाठी डिमांड ड्राफ्ट महत्त्वाचा आहे. पुढील राऊंड पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच तुम्हाला दुसरे महाविद्यालय जोपर्यंत अलॉटमेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही दिलेला डिमांड ड्राफ्ट संबंधित महाविद्यालय त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकत नाहीत. कॉलेजला रिपोर्टिंग, महाविद्यालयामध्ये ॲडमिशनच्या वेळेस स्वतः विद्यार्थी हजर असणे आवश्यक आहे. पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला नवीन महाविद्यालय मिळाल्यानंतर
पूर्वीच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश रद्द करण्यासाठी स्वतः विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे. तुम्ही महाविद्यालयामध्ये ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कॉलेज तुमची माहिती CET सेल पोर्टलवर अपलोड करेल. कॉलेज तुम्हाला विचारेल, तुम्हाला तुमची सीट कन्फर्म करायची आहे का, की अपग्रेडेशनचा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही तुमच्या निर्णयानुसार त्यांना निर्णय सांगू शकता. त्याप्रमाणे ते CET सेल पोर्टलवरती नोंद करतील व तुम्हाला प्रमाणपत्र देतील. दिलेले प्रमाणपत्र जपून ठेवा. जर तुम्हाला मिळालेले कॉलेज तेच कन्फर्म करायचे असेल तर डिमांड ड्राफ्ट काढण्याची आवश्यकता नाही आहे. संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून RTGS NFT ऑनलाईन बँकिंग चेकद्वारे देऊ शकता. प्रवास नियोजन. पालकांनी CET सेलचा निकाल आल्यानंतर मिळालेल्या महाविद्यालयामध्ये हजर राहण्यासाठी रिपोर्टिंग तारखेच्या आत रेल्वे, बस किंवा विमान तिकिटे बुक करा. लांब पल्ल्याचा मार्ग टाळा. कॉलेजमध्ये लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या रिपोर्टिंग तारखेच्या 1 ते 2 दिवस आधी बफर ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालय पसंत आहे त्यांना पुढील राऊंडसाठी जाण्याची गरज नाही. त्यांची चालू वर्षाची प्रवेश प्रक्रिया इथेच स्टॉप होईल. चौथी फेरी संपल्यानंतर महाविद्यालयाद्वारे पालकांची मीटिंग बोलवून प्रत्यक्ष शैक्षणिक वर्षाला सुरुवात करतात. सोयीसाठी कॉलेजजवळ राहण्याची व्यवस्था करा. आमच्या ज्ञानगुरु एज्युकेशन सर्व्हिसेस टीमद्वारे तुम्हाला वेळोवेळी सहकार्य केले जाईल. कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी आम्हाला कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका. आमच्याकडे काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेला विद्यार्थी हा आम्ही कस्टमर प्रमाणे समजत नाही. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन व इतर शाखेमधील UG आणि PG सर्व क्षेत्रांमध्ये आमचा मागील 20 वर्षापासूनचा अनुभव आहे. आम्ही यासाठी देखील मार्गदर्शन करतो. PG काउन्सिलिंग, इंटर्नशिप सपोर्ट, UG अँड PG, वैद्यकीय विभागामधील UPSC परीक्षा, संरक्षण खात्यामधील वैद्यकीय परीक्षा, सरकारी नोकऱ्या, खाजगी नोकऱ्या, भारत आणि परदेश, हॉस्पिटल सेटअप आणि फंडिंग सपोर्ट, माजी विद्यार्थ्यांसोबत चांगल्या पोस्टिंग आणि नेटवर्किंग. आमचे जुने विद्यार्थी संपर्कात आहेत आणि रिअल टाइम अनुभवासह तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्र, सरकारी मालकीचे, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, पंजाब नॅशनल बँक PNB, बँक ऑफ बडोदा BOB, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक IOB, युको बँक, बँक ऑफ इंडिया BOI, बँक ऑफ महाराष्ट्र BOM, सेंट्रल बँक ऑफ इंडिया CBOI, पंजाब अँड सिंध बँक. नवीन खासगी क्षेत्रातील बँका ॲक्सिस बँक, बंधन बँक, CSB बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडुसलँड बँक, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, येस बँक, AU स्मॉल फायनान्स बँक. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.